नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एक 8 दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ठेवू. सर, साधारणपणे सीबीएसईचे जे विषय आहेत ते आपण काही एसएससी मध्ये पण इन्क्लूड करणार होतो विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देण्यासाठी. त्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत त्या प्रोसेसमध्ये गेलो? सीबीएसई पॅटर्न मराठीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये पण नियोजन प्रगतीपथावर आहे. मला वाटतं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली वर्गाला आपण ते स्वीकारतो आहोत आणि सीबीएसईचे उदाहरणार्थ इतिहास त्याच्यामध्ये आपण राज्यव्यापी इतिहासला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ. येणारं वर्ष आपले शिक्षक पण त्यांची पण तयारी असली पाहिजे ते शिक्षण ज्ञानदानाच्या संदर्भातली आणि म्हणून 24-25 हे वर्ष आपला तयारीचा असेल आणि 25-26 पासून तो पॅटर्न 2 टप्प्यांमध्ये आपण लागू करणार आहोत. सर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना कशी तयारी करते? विशेषतः मुंबई महापालिका याआधी शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती, फक्त 2 शिवसेना वेगवेगळ्या झाल्या. आता शिवसेनेची मुंबईतली काय स्थिती आहे किंवा राज्यामध्ये स्वबळावरती की मग महायुती म्हणून तुम्ही एकत्र जाता? जिथपर्यंत शिवसेनेचा विषय आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो, शिवसैनिक कधीही निवडणूक असू दे त्या निवडणुकीला तो तयार असतो. शिवसेना प्रमुखांनी जे ब्रीद दिलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो. तो सतत जनतेमध्ये असतो आणि म्हणून निवडणुकीची काही चिंता नाही. जिथपर्यंत युती महायुती या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे बसतील, ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे मिळून. मध्यंतरी शिवसेनेकडून जे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होते त्या पदावर उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, त्यांची हक्कलपाटी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती. तर त्या संदर्भात आता काही मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून याबाबतची मागणी करणार आहात? या संदर्भामध्ये आमची काही चर्चा झालेली नाही. मला वाटतं की ज्या मंत्र्यांकडे जे काही विभाग आहेत त्या विभागाचं सकारात्मक